परभणी संत जनाबाईंची जन्मभूमी। सबका मालिक एक अशी शिकवणी देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचं पाथरी हे जन्मस्थानही परभणीतलंच। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हजरत सय्यद शहांचा उरूस इथं शेकडो वर्षांपासून भरतो। त्या दर्ग्यात रेंगे नावाचे हिंदू कुटुंबीय अनेक पिढ्यांपासून पुजारी आहेत। जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण वर्ल्ड फेमस आहे। बनी तो बनी नाही तो परभणी असा वाक्प्रचारही आहे। आता यांचा नेमका अर्थ काय ते परभणी करत जाणो। तर अशा या परभणीत विकासाची अवस्था मात्र केविलवाणी आहे। रस्ते, पाणी, दळणवळण यासारख्या मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे। झिरो फाटा ते परभणी राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलंय। MIDC आहे, मात्र मोठे उद्योग व्यवसाय नाही। शेती हाच एकमेव व्यवसाय आहे, मात्र सततचा दुष्काळ, गारपिटीमुळे आत्महत्येची वेळ बळीराजावर येते। बेरोजगारी, कामानिमित्त होणारं स्थलांतर हे देखील मुख्य प्रश्न आहेत। एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाची पकड असलेला हा मतदारसंघ मात्र तो शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला बनलाय। 1999 पासून आतापर्यंत लागोपाठ 5 वेळा शिवसेनेचा खासदार इथून विजयी झालाय। 2009 मध्ये शिवसेनेचे गणेशराव दुधगावकर यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश वरपुडकरांचा 65,000 मतांनी पराभव केला। 2014 मध्ये शिवसेनेनं संजय जाधवांना मैदानात उतरवलं। त्यांनी राष्ट्रवादीच्या विजय भांबळेंना 1.25 लाख मतांनी हरवलं। तर 2019 मध्ये पुन्हा एकदा जाधवांनी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांना 42,000 मतांनी धूळ चारली। विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 2 आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रत्येकी 1 आमदार आहे। शिवसेना ठाकरे गटानं यंदा पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी उमेदवारी दिली आहे। तर ठाकरेंचा हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी महायुतीनं नवा राजकीय डाव टाकलाय। राष्ट्रवादी अजित पवार गटानं आपल्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना रणमैदानात उतरवलंय। येणार आहे, आम्ही कोण येणार आहे याची प्रतिष्ठा कुठेच केली आहे। आम्हाला महायुतीच्या विरोधात लढायचंय, महाविकास आघाडीला एवढा आम्ही निश्चय केलेला आहे आणि त्या दृष्टीने आमची तयारी चालू आहे। कोणीही आला तरी त्याच्याशी 2 हात होणारच आहे, त्याच्यामुळे त्याची चिंता करायची गरज नाही। माझ्या छोट्या पक्षाला त्यांनी आज सामावून घेतलं, त्याबद्दल मी ह्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं ऋणी आहे। आणि जरी परभणीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार 5 लाख समथिंग वोट्स मिळवले होते, राजेश विटेकर माझे मित्र आहेत, त्यांच्यावर देखील अन्याय होण्यासाठी होऊन देणार नाही। मी दादांना, सुनील तटकरेंना विनंती करेन। परभणी लोकसभा मतदारसंघात जालन्यातील 2 विधानसभा मतदारसंघांचाही समावेश आहे। मराठा आणि मुस्लिम मतदारांची संख्या इथं लक्षणीय असल्यानं जातीय समीकरण फार महत्त्वाचं ठरतं। सोयरे धायऱ्यांसह हिंदू मुस्लिम राजकारण चालतं। खान पाहिजे की बाण या पातळीवर इथं प्रचार होतो। खासदार संजय जाधव यांच्या विजयाची हॅट्रिक रोखण्यासाठी महायुतीनं महादेव जानकर यांना परभणीच्या रणमैदानात उतरवले। महादेव जानकरांच्या एंट्रीमुळे परभणीमधील महायुतीतील इच्छुक नाराज असण्याची शक्यता वर्तवली जाते। तर मागच्या वेळी 1.5 लाखाच्या जवळपास मतदान घेणारी वंचित बहुजन आघाडी नेमका कोण उमेदवार देते यानंतरच परभणी लोकसभा मतदारसंघातली गणित ठरणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी।